महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कांदा बाजारांपैकी एक बाजार म्हणजे सोलापूर आणि गेल्या 8 दिवसात इथे तब्बल 5,000 ट्रक कांद्याचे दाखल झालेत. होय, पूर्ण बाजार लालचुटूक कांद्याने अक्षरशः भरून गेलाय. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याचा फटका हा मात्र नेहमीप्रमाणे थेट शेतकऱ्यांना बसतोय. कारण मागच्या आठवड्यात मिळणारा चांगला भाव अचानक खाली आलाय. 29 डिसेंबरला शेतकऱ्यांना मिळत होता किमान 1,300 रुपये भाव, तर उत्तम दर्जाच्या कांद्याला मिळत होता 3200 रुपये प्रति क्विंटल भाव. पण आजचे भाव काय आहे, तर फक्त 1,000 ते 2,500 रुपये प्रति क्विंटल इतक्या दरम्यान. म्हणजे कापणीचा खर्च, मजूर, रिकाम्या गोण्या, वाहतूक हे सगळं काढल्यावर शेतकऱ्यांच्या हातात उरतंय ते म्हणजे फक्त चिंता आणि चिंता. आणि हे दृश्य फक्त आजचं नाहीये, हे नेहमीच कांदा उत्पादकांना सहन करावं लागतं. यावर अनेक शेतकरी सांगतात, आम्ही भरपूर खर्च करून पीक काढलं पण मार्केटनेच साथ दिली नाही. पावसामुळे झालेलं नुकसान वेगळंच, त्यातच हा भाव कोसळल्यासारखा झालाय. एक रिकामी गोणी 30 ते 40 रुपये, कापणी खर्च 300 रुपये प्रति क्विंटल, ट्रान्सपोर्ट वाढ, या खर्चात भाव घसरला तर नफ्याचा प्रश्नच उरत नाही. आणि आता आणखी एक मोठी बातमी समोर येते. सिद्धेश्वर यात्रेला गर्दी, मकर संक्रांती उत्सव आणि नगरपालिकेच्या निवडणुका या सगळ्यांमुळे सोलापूर मार्केट 3 दिवस बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण ही अजूनही शक्यता आहे. यामुळे लिलाव थांबतील, कांदा विक्री उशिरा होईल आणि शेतकऱ्यांना पैसेही उशिरा मिळतील. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना विनंती केली आहे, गैरसमज, अफवा पसरू नका. हा निर्णय समिती घेईल आणि निर्णय घेतल्यानंतर वेळोवेळी तुमच्यापर्यंत अपडेट दिला जाईल. सोलापूरचा कांदा बाजार, शेतकऱ्यांची मेहनत, हवामानाचे धोके आणि बाजारभावांची अनिश्चितता या तिन्हींच्या संघर्षाची ही खरी गोष्ट आहे. आजच्या या कांदा हंगामाने शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे की कांद्याच्या भावाला कधी आधार खरंच मिळणार का. बाकी समिती हा निर्णय घेणारच आहे की 3 दिवस सोलापूर बाजार समिती बंद राहणार की नाही, या संदर्भात वेळोवेळी अपडेट आम्ही देतच राहू. तोपर्यंत ॲग्रोड्रीम मराठीला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, कमेंट करून हा व्हिडिओ कसा वाटला कळवायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.